पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा प्रवास आणि हा प्रवास सुरू असताना महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातला हा सुजलाम सुफलाम असा प्रदेश बघितला ना की काही क्षण गाडी एका बाजूला उभी करावी आणि मग त्या शेतामध्ये जावं असं वाटायला लागलं. बरं, या शेतात आल्याबरोबर काय गवसलं तर अशी सुंदर, म्हणजे आत्ता माझ्या हाताला गाजर लागलेलं आहे, एका बाजूला कांदे दिसत आहेत, ऊस आहेत आणि किती छान रम्य असा परिसर आहे. आजचा दिवससुद्धा तसाच महत्त्वाचा, कारण या प्रवासामध्ये काही क्षण थबकलो, थांबलो आणि लक्षात आलं की हे सगळं म्हणजे ही श्रीमंती आहे आणि ही म्हणजे आपण म्हणतो ना की हे सगळं होण्यासाठी या मातीमध्ये राबावं लागतं. आणि हे राबणारे कष्टकरी हात, या आमच्या माऊली, त्यांना SMS करायला तरी कधी वेळ मिळत असेल का? आम्ही आपले मोठे सांगतो की ज्यांना होम मिनिस्टरमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी SMS करा आणि सहभागी व्हा. पण ज्या माऊली सकाळी सूर्योदय झाला की शेतावर जातात आणि मग शेतावर गेल्यानंतर सूर्यास्तापर्यंत राबतात आणि मग घरी येतात, TV बघतात. पण TV बघत असताना हे TV बघण्यापेक्षा शेतात रमणं ज्यांना आवडतं अशा माऊली काम करताना अचानक नजर फिरावली आणि म्हटलं आपण त्यांच्याशीच जाऊन संवाद साधला तर योगायोग पण कसा बघा ना. आज जागतिक महिला दिन. मग जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपण त्यांना भेटूया. आजपर्यंत 10 वर्षाच्या प्रवासामध्ये दररोज औक्षण होतं. या माऊलींकडनं कुठं असणार ते औक्षणाचं ताण. पण त्याच वेळेला मला असं वाटतं की त्यांचे फक्त आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. किंबहुना या स्त्री शक्तीचं आज आपण औक्षण केलं तर. चला भेटूया आणि बोलतं करूया या माऊलींना, ज्यांना कल्पनाही नसेल की आजच्या भागात आज अचानक या शेतात काम करता करता असे काही आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात सुद्धा मिळणार आहेत. सुरुवात करूया, त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तोपर्यंत खुशीनं गाजरं खातो. चला. बरं, तुम्ही सगळ्यात एक मिनिट मला सांगा, तुम्ही सगळे इथेच राहता का? कुठे? इथे गावात आसपास जवळ. कुठलं गाव? नांदुरकी गावातले दोन्ही नांदुरकीच्या मध्ये. आणि शेतीतले सगळे काम करतो, गहू सोंगणं, बाजरी, मका. मला बघितलंय कधी? टीव्हीवर पहिल्यांदा अगोदर बघितलेले, पण समोर आता बघितलं. होम मिनिस्टर कार्यक्रम बघताना आपण कधी बोलू असं वाटलं होतं का? प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष की नाही? माहेर कुठलं तुमचं म्हणालात? झरेकाठी. झरेकाठी कुठे आलं ते? संगमनेर तालुका. संगमनेर. आश्वी संगमनेर. आणि इकडे कुठे राहता तुम्ही? नांदूर दिलेलं इथं मला. तुम्हाला दिलेलं आहे? कशासाठी? सासरी नांदण्यासाठी. नांदण्यासाठी. काय करतात मिस्टर? नळ फिटिंगचे कामं करतात. नळ फिटिंगची कामं करतात. मग घरी कोण कोण आहे? घरी सासू सासरे, जाव दीर. काय 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 म्हणतायत काहीतरी. थांब, आलो तिकडे आलो. काय म्हणतात? इथं शेतीत होतो ना, निंदीत होतो ना, मग निंदता जेवायला बसलो. आत्ताच तुम्ही तिकडून समोरून आले, मग वाटलं नव्हतं अशी भेट होईल म्हणून. असं आजच पहिल्यांदा भेट झाली. असं पण आधी सांगितलं असतं. आधी सांगितलं वळलं असतं. हो, मला असं वाटतं या हाताने इतकी वर्ष होम मिनिस्टरवरती प्रेम केलेलं आहे. या सगळ्या माऊलींनी होम मिनिस्टरच्या प्रत्येक कार्यक्रमात घरात जाताना ओवाळून औक्षण करून घेतलेलं आहे. मला असं वाटतं आजचा हा जागतिक महिला दिन, आज आपण या स्त्री शक्तीला ओवाळूया असं मला वाटतं. सगळ्यांनी मिळून ना आता शेतातलं एखादं काम करतानाचं गाणं म्हणायचं असेल तर कुठलं म्हणा?
पंढरी जाऊनी म्हणा मी सगळे. तर काय पाहिलं, अरे पांडुरंगान मी तर काय पाहिलं, नारद मानेचं देऊळ पाण्यात राहिलं, अरे पांडुरंगान देऊळ पाण्यात राहिलं. तर प्रत्येकीने आधी आपलं नाव सांगायचं. इथूनच विचारतो, थांबा. तुमचं नाव सांगा. मंदा हौशीराम वाणी. सविता साईनाथ चौधरी. नंदा राजेंद्र वाणी. कधी हसत नाही का तुम्ही? मला वाटलं हसणं विसरलंय की काय. संगीता विनायक वाणी. तारा उत्तम वाणी. वाणी. मनीषा संभाजी वाणी. सविता संजय वाणी. संगीता मधुकर वाणी. सगळे वाणी महोत्सव आहे आज. वैभवी अनिल वाणी. अलका सुदाम वाणी. हौशाबाई बाळासाहेब चौधरी. त्यांचं नाव काय? शांता जालिंदर वाणी. सिंधुबाई अंबादास वाणी. लता ज्ञानेश्वर वाणी. मीरा विजय चौधरी. मी आता माईक सगळ्यांकडे देणार आहे आणि मला ऐकायचे आहेत की उखाणा कसा घेतात प्रत्येक जणी, आणि त्याचबरोबर या 15 जणींमधून आज पैठणी कोण जिंकणार तेही बघायचं आहे. घ्या. खनखन कुदळी मनमान माती, पचारले भीती चितरले काम, ससवाईस्फोटी जलमले राम, राम गेले आटवून आणल्या कळडी, त्याच्या घातल्या आयडी, नंदुबाईचं बाळातपण, सीताबाईची फोडणी तोडणी, उरलं सुरलं शिक्याला टांगलं, शिकत उठलं मडकं फुटलं, वगळ गेला परसदारी, परसदारचा पायकाना, नाव कोण घेते ऐका, नाव कोण घेते एक किसन पाटलेच लेख, नाव कोण घेते गहीन एकनाथ पाटलाची बहीण, नाव कोण घेते रत्नी मुरलीधर पाटलाची पुतणी, नाव कोण घेते पाहुणी शंकरराव मेवणी. तुम्ही घ्या. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, संभाजी पाटलांसाठी माहेर सोडली. काय सांगता हो काय? बरोबर. वाटीवर रवा वाटीवर खावा, संजय रावांचं नाव घेते 1000 रुपये ठेवा. किती? अरे हा काय किलोचा भाव आहे की काय? घ्या. घ्या माऊली. आगीचे में बगीचा, बगीचे में बंदर, मधुवत सुंदर तो मेरे दिल के अंदर. काय 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 काय? एक मिनिट. आगीचे में बगीचा, बगीचे में बंदर, मधुवत सुंदर तो मेरे दिल के अंदर. हा? हे कुठे भेटले मधू तुम्हाला? नांदुरकीला भेटले. काय होतं? जत्रा होती? नाही मग तेच मला बघायला आले होते अगोदर. का? बायको करायची होती म्हणून. आता कुठे गेलेत? आता गेले कामाला. आता गेले कामाला. हा. बरं, या शेतामध्ये कुठलं कुठलं पीक येतो? सगळं येतं ना, मकाचं येतं, ऊसाचं येतं, आणि? गहू येतो, हरभरा येतो, मेथीची भाजी येते, आता मी गाजरं पण आणू. गाजर पण येते, सगळे येते. मग सगळं येतं? पालक हा सगळं. हो. पाणी असल्यानंतर काय जमिनीत काही पिकवलं गाजर तर वगैरे खायला इकडे कधी बंदर येत नाही का? बंदर येते ना. मग तुमच्या उखाण्यातला? नाही नाही. ते म्हणाले ना बगीचे मी बंदर. हा? पेरूच्या बागेत राहते ना मग. साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा कळस आणि रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. मग कसला आहे आळस? कसलंच नाही. कसलाच नाही. सकाळी किती वाजता उठता साधारण तुम्ही? 5 वाजता. पहाटे 5 वाजता. आणि किती वाजेपर्यंत तुम्ही काम करता? 11 ते 5:30. 5ला उठतात आणि 11 ते 5:30. मग 5 ते 11 वाजेपर्यंत कसा असतो दिवस तुमचा? सगळं शेतीतलं काम करावं लागतं, खुरपावं लागतं, घास कापावं लागतो, हा. गायांचं आवरावं लागतं, शेणकूर करावं लागतो. अरे बापरे, इतकं काम करता तुम्ही? हो. म्हणजे नोकरीवर जाणारे सुद्धा इतकं काम करत नसतील ना? हा? नाही या ना. यांच्याकडे या. आकाश में ज्योति, सागर में मोती, सुदाम रावे मेरे जीवन के साथी. काय सांगता होय? बरं. तुमचं माहेर कुठलं? खरुंडी दरुंडी. खरुंडी दरुंडी. हे गावाचं नाव आहे? हो. हे कुठे आहे? येवला तालुक्यात. येवला तालुक्यात आहे. बरं बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत. बरं, द्या यांच्याकडे. मला नाही येत नाही काही. काही म्हणा ना, काहीतरी काहीच नाही. काहीतरी म्हणा. मला बरं तुम्ही सांगा. बाळासाहेब चौधरी. बरं, बरं. पण इथं तुम्ही शेतात किती वर्ष येत आहे? काय म्हणजे शेती. कायमच शेती. शेतीतच सगळं. बरं बरं, शुभेच्छा आहेत तुम्हाला. महादेवाच्या पिंडीवर रुमाल टाकता जालिंदर पाटलाच नाव घेत तुमच्या विनंती म्हणून. काय बोललात तुमचं? तुम्हाला कळलं ना? काय काय सांगायचं? नाही. महादेवाच्या पिंडीवर रुमाल टाकता विनून जालिंदर पाटलाच नाव घेत तुमची विनंती म्हणून. बरं केलं का? धन्यवाद. राम बसले, राजे सीता बसले, अंकव अंबादास पाटलं तेच माझ्या कुंकवर. अरे वा 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 वा, अभिनंदन. या. महादेवाच्या पिंडीवर रुमाल टाकी तिनं ज्ञानेश्वर पाटलांचं नाव घेते तुमची विनंती म्हणून. बरं केलं. भरपूर आहेत काही ते महादेवाची मंदिर. जिंजिन जिन्यात बसले विण्यात काळचुळी अंगात गुलाल भांगात लवंगा मोठीत जायफळ बेटीत विजय बसले दाटीत मी चालले पान सुपारी वाटीत.
डाळिंबाच्या झाडावर चंद्र कसं डुलत, हौशीराम पाटलांनी साडी घेतली, रंग कसा खुलत. काय सांगतो हो काय? कुठे आहे डाळिंबाची बाग? शेतीत राहत्या. शेतीत राहत्या. बरं द्या यांच्याकडे. चहा केला नेऊन गेला, चिवडा करते ताजा, राजू पाटलंच नाव घेते, पहिला नंबर माझा. काय सांगता? सगळ्यात शेवट घेतला तुम्ही. हा चहा केला निघून गेला म्हणतात. लिहून नाही. घ्या नाव सांगा ना. संगीता विनायक वाणी. ह्यानी ठरवलेलं एकदा नाव सांगितलं की परत वर्षभर नाही सांगायचं. चुकून दोनदा नाव विचारलं त्या म्हणतात एकदा सांगितलं ना आता परत परत काय नाव सांगायचं. या ठिकाणी आता या सगळ्या माऊलींच्या चेहऱ्यावरती छान आनंदी असं हसू आहे आणि ह्या हसू असंच राहिलं पाहिजे. समस्त वहिनींना, आपल्या आईला, ताईला, स्त्री शक्तीला नमस्कार करूया. या भल्या मोठ्या अशा विस्तीर्ण शेतामध्ये या सगळ्या जणी आता इकडे उभ्या आहेत. त्या सगळ्या जणींना शुभेच्छा देऊया. 5-5 जणींचे 3 ग्रुप झालेले आहेत आणि आता या ठिकाणी पाठीमागे असलेल्या शेतामध्ये आपण 11 चेंडू लपवलेले आहेत आणि ते 11 चेंडू सगळ्यात आधी या 3 गटांपैकी जो गट पुन्हा इथे येऊन या बंधाऱ्यावर उभा राहणार त्या 5 जणी म्हणजे तो एक गट पुढच्या खेळात जाणार. तयार आहात? तुम्हाला समजलाय खेळ? तुम्हाला समजलाय? तुम्हाला ते आता वेळ सुरू होणार आहे. 1 2 3 चला खेळ सुरू झाला. बघूया कोण सगळ्यात आधी येणार. बाबू काय सगळी सरी उकरायची काही पस्ता बाई. हे किती गाव असले कोणाला सापडलं बाई. 2 गाव असले, मला 2 गाव असले. किती झाले? मला एक सापडला बरं का. मला 2 गाव असले बाहेर. नाही 2-4 झाले ना. या बाई किती गाव असले? किती सापडले? एकच का? हे यांना 2 सापडले. किती झाले? आणखी 2, मला 2, 3 4 5 6 7 8 9 10 झाले. अजून एक पाहिजे, अजून एक पाहिजे, अजून एक. सगळ्यात आधी पोहोचलेला हा गट, मग हा गट आणि मग यानंतर हा. बरं आता किती आहेत हे मोजूया. किती आहेत बघा. हे घ्या. 1 मोजा तुम्हीच. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चला इथे किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे जर 11 असतील तर हा गट सगळ्यात आधी आलेला आहे. मला असं वाटतं की यामध्ये कमी आहे. पण जर हे 11 असतील तर हा गट पुढे जाणार. जर यांचे 11 नसतील तर हा गट पुढे जाणार. बघूया आता काय झालंय. घ्या मोजा सगळ्यांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. या 5 जणी पुढच्या खेळात गेलेल्या आहेत. 3रा क्रमांक मिळवलेला गट. अभिनंदन. ही भेटवस्तू तुम्हाला. ही भेटवस्तू तुम्हाला. ही भेटवस्तू तुम्हाला. ही तुम्हाला. ही तुम्हाला. मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं. शेतात काम करतात पण भेटवस्तू दिल्याबरोबर थँक्यू इतक्या प्रेमानं बोलल्या की जे कधी विसरता येणार नाही. या खेळामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आलेल्या या गटाला प्रत्येकीला भेटवस्तू म्हणून ही साडी मिळणार आहे. अभिनंदन. अरे जोरदार आहे. थँक्यू तुमचा. अभिनंदन. अभिनंदन. 4 आणि 5. अभिनंदन. चला या शेतावर राबणाऱ्या महिलांना आज आपण या ठिकाणी या मातेला, या वहिनीला, या माऊलीला हे बक्षीस मिळालेलं आहे. या 10 जणींना आता खेळ सोडावा लागणार. पण आता खरी गंमत येणार आहे कारण या 5 जणींमधून कोण जिंकणार पैठणी. आणि आता या रिंग मध्ये उभ्या असलेल्या त्या उसाच्या कांडीमध्ये टाकायच्या आहेत. 5-5 संधी या 5 जणींना. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आता बघूया आज पैठणी कुणाला मिळणार. हां पण त्याआधी काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल?
द्या. काय माहित आता आम्ही 5 जणी त्यापैकी कोण जिंकू शकता. कोणी जिंकू शकतं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा द्या. काय वाटतं कोण जिंकेल आज या कोणी 5? पण जिंकू, कोणी पण जिंकल्यानंतर आनंदाचे आहे सगळ्यांना. काय सांगता? हो हा हा. पण तुम्ही जिंकलात तर किती आनंद होईल. भरपूर आनंद होईल. हा मग इतरांना काय वाईट वाटेल? नाही नाही ना? त्यांना पण आनंद होईल. आनंद होईल. बरं तुमचं बालपण कुठे गेलं? राहुरी. तुम्ही कधी खेळ खेळलात? हा शाळेत असताना. कुठला खेळलात? छोटा लेरिंगांचा. छोटा लेरिंग म्हणजे काय असतं ते? काय तारी असते ना गोल. मला नाही माहिती. सांगा ना काय असतं ते सांगा. गोल तारी असते त्या असं रिंगण आखीला असतं त्याच्यात फेकायच्या. होय. मग आता या मोठ्या तारी आहेत त्याच्यात या मोठ्या रिंगण टाकायच्या. तसं नाही ना पण मग ते जड असते ना हे हलके आहे ना. हो मग तुम्हाला जडच वस्तू पाहिजेत का? हा. ह्यांच्यासाठी दगड बिगड आणा काहीतरी उचलून. धन्यवाद. घ्या. काय वाटतं कोण जिंकेल? कोणी पण जिंकलं तर काय त्याच्यात समाधान. यात काय नवीन सांगितलं? तुमचं बालपण कुठे गेलं? खरवंडी. खरवंडी. तुमच्याकडे कोण कोण तिकडे आई बाबा काय करायचे? शेती कर. शेती. आणि भाऊ वगैरे? भाऊ एक भाऊ. आणि तुम्ही एकट्या? नाही चौघी आहे. चौघी. बाकी बहिणी कुठे असतात मग? ते दिलेलं आहे दुसऱ्या गावी. दिलेले आहेत का? हा. बरं बरं. तुम्हालाही शुभेच्छा द्या त्यांच्याकडे. तुमचं बालपण कुठे गेलं? बोयगाव बरोडला. बरं तुम्ही कधी खेळ वगैरे खेळलात का? नाही. लहानपणी? नाही. कधीच नाही. शाळाच नाही झालेली. शाळाच नाही झाली त्यामुळे खेळायचंच राहून गेलं. नाही पण शिक्षण नाही पण काही हरकत नाही. खरंच आहे दुसऱ्यांचं करता करता स्वतःचं जगणं जसं राहून जातं नेमकं तेच झालेलं आहे. नेहमी दुसऱ्याचा विचार आनंद आणि मग त्यात ते लहानपणीचे खेळही चुकले हुकले. पण आज हा आनंद या माऊलींना आपण देऊया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. ती रिंग इथे उभं राहायचं आणि इथून टाकायची आणि ही जाऊन त्या उसामध्ये पडली पाहिजे. 5 संधी मिळणार आणि या 5 संधींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1. हळूहळू हळू घाई नका करू. 1. तुमची गुणसंख्या आहे 1. अभिनंदन. आणि आता तुम्ही खेळायचं. टाका. जिथे पाहिजे तिथे उभे राहून टाकू शकता. 1. जरा उंच टाका. 2. तिकडे उभे राहा त्या बाजूला. इथे घ्या घ्या. मध्ये उभे राहा. घाई करू नका. शांतपणे. 1. 2. मिस्टर आलेत का इकडे कुठे? मध्येच लक्ष गेलं वाटतं इकडे तिकडे. यांना म्हटलं मनातल्या मनात प्रार्थना करा बाकी ज्यांच्या जाऊ दे नको म्हणून. 2. 2 ही गुणसंख्या. 1 2 3 4. या खेळामध्ये कसं असतं आपण बघितलं तर मगाचपासून सगळ्या जणी भाडा भाडा बोलत होत्या. ह्या आपल्या गप्प होत्या. ह्या बघून फक्त खेळ काय तो बघत होत्या आणि सगळ्या जणींना वाटलं होतं की आमच्या या माऊली तिथंच राहणार आणि आम्हीच जिंकणार. नाही अहो गंमत हो गंमत. त्या प्रत्येकीने प्रयत्न केला. कमी बोलल्या आणि शेवटच्या क्षणी आजच्या भागातल्या विजेत्या ठरल्या. अभिनंदन. अभिनंदन वहिनी. थांबा. या खेळामध्ये आपण बघितलं उपविजेत्या ठरल्या या 4 वहिनी आणि 1 वहिनी आज जिंकल्या. या प्रत्येक वहिनींना झी मराठीकडून साडी आणि त्याचबरोबर चांदीचं नाणं ही भेटवस्तू. अभिनंदन. साडी आणि चांदीचं नाणं. अभिनंदन. हे घ्या. आणि कधीतरी मिस्टरांना घरी बोलू द्या. या आजच्या महिला दिनाच्या दिवशी या विशेष भागामध्ये विजेत्या ठरल्या शांता वाणी वहिनी
ज्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नांदुर्की शिर्डीजवळच असलेलं हे छोटंसं खेडेगाव, या ठिकाणी आलो आणि इथे आल्यानंतर या ठिकाणी खूप छान वातावरणामध्ये आजचा हा खेळ रंगला. म्हणजे साईबाबांच्या दर्शनाला गेलेलं असताना तिथेच जवळ असलेल्या ज्यांची चित्र अनेक जणांच्या घरात आहेत त्या हेमंत यांच्या आपण आर्ट गॅलरीमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक असं दृश्य होतं ज्याच्यामध्ये साईबाबा आहेत आणि मग एका बाजूला 2 बैल, एक छोटीशी बैलगाडी, असं समृद्धीचं चित्र तिकडे बघायला मिळालं. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तोच आनंद, तीच समृद्धी आपल्याला अनुभवता आलेली आहे. या सगळ्या माऊली नेहमी राबतात आणि कष्ट करून आपल्या घराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. शिर्डीच्या या छान भूमीमध्ये आज आपण हा भाग साजरा केला आणि गेले काही भाग आपण शिर्डीत गेलो, साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आज या माऊलींचं दर्शन घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. त्या चित्रातली समृद्धी, त्या साईंच्या मनात असलेली समृद्धी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, देशातल्याच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे सगळेजण आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती समृद्धी नांदो. सगळ्यांना सुखाचे दिवस येवो आणि सगळ्यांवर साईंची कृपादृष्टी राहो असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.